हरिओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. मी अनुप्रिता थत्ते, व्रजभूमीतील भक्त यांच्या कथा या कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजची ही 13वी कथा नंदग्राम इथे राहणाऱ्या एका महात्मा साधूंची आहे. खूप दिवसांपूर्वी नंदीश्वर येथील जवळच असलेल्या यशोदा कुंड येथे एक गुहा होती आणि त्या गुहेमध्ये एक महात्मा खूप काळापासून राहत होते आणि भजनामध्ये आपला सर्व वेळ ते व्यतीत करीत असत. दिवसभर ते आपल्या गुहेत भजनामध्ये दंग असत आणि दिवस बुडण्याच्या पूर्वी थोडा वेळ आपल्या गुहेतून बाहेर निघत आणि स्नान शौचादी सर्व उरकून मधुकरीसाठी गावामध्ये जात. गावामध्ये जे काही मिळेल ते घेऊन येत आणि त्याचा परमेश्वराला नैवेद्य दाखवून आपले उदरपूर्ती करीत आणि मग पुन्हा आपल्या गुहेमध्ये बसून भजनामध्ये दंग होऊन जात. हा एवढाच त्यांचा दिनक्रम होता आणि ते कुणाशीही बोलत नसत. सदैव आपल्या परमेश्वराच्या चिंतनात आणि भजनामध्ये मग्न असत. हे महात्मा कोण होते? ते कुठून आले होते? त्यांचं नाव काय आहे? याबद्दल कुणालाही काहीही माहिती नाहीये. बरेच वर्ष अशी साधना केल्यानंतर हे बाबाजी वृद्ध झाले आणि वृद्धावस्थेमुळे नंदग्राम सोडून ते इतर कुठेही जात नाहीसे झाले. पण एकदा असं झालं, की त्यांचे गोवर्धनचे एक बाबाजी मित्र होते. ते त्यांच्याकडे आले आणि त्यांना खूप आर्जव करू लागले, की त्यांनी त्यांच्याबरोबर चक्लेश्वर इथे जावं. तिथे नामयज्ञ होता आणि त्या नामयज्ञामध्ये त्यांनी योगदान करावं. त्यांच्या ह्या आग्रहामुळे बाबाजी त्या गोवर्धनच्या बाबाजींच्या बरोबर चक्लेश्वरला गेले. तिथे 2 दिवस राहिले आणि तिसऱ्या दिवशी नंदग्राम येथे परत आले. परत आल्यानंतर आपल्या नेहमीच्या नियमानुसार संध्याकाळ झाल्यावरती ते मधुकरीसाठी गावामध्ये गेले. मधुकरी घेऊन आले आणि आता ती मधुकरी ठेवण्यासाठी गुहेमध्ये प्रवेश करणार. तेवढ्यात त्यांना एक अतिशय करुणा भरलेला असा आवाज ऐकू आला. "ओ बाबा, मी तर 2 दिवसापासून भुका आहे, भुकेला आहे आणि तुमची वाट पाहत आहे." बाबांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्यांनी पाहिलं. पाहिलं तर त्यांना तिथं एक विलक्षण दृश्य दिसलं. ती एक साधारण कुत्र्याची आकृती होती आणि ती कुत्र्याची आकृती म्हणजे नेहमीच जसे कुत्रे असतात, त्याच्याप्रमाणे दिसत नव्हती. ती काहीतरी वेगळीच दिसत होती. धड ती कुत्राही नव्हती, धड माणूसही नव्हती. आणि पुन्हा म्हणजे ती मा मा ती आकृती यांच्याशी मानवी भाषेमध्ये बोलत होती. त्यामुळं आश्चर्यचकित होऊन त्यांनी विचारलं, की "तू कोण आहेस?" त्यावरती तो कुत्रा म्हणाला, की "मी तोच कुत्रा आहे, ज्याला आपण नेहमी एक मधुकरीतला तुकडा भाकरीचा देत होतात." बाबांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं, की काहीतरी ह्याच्यामध्ये अप्राकृतिक असं काहीतरी आहे. म्हणून त्यांनी त्या कुत्र्याला म्हटलं, की "तुम्ही तुमच्या स्वरूपाचा मला नीट परिचय करून द्या. तुम्ही काय आहात, कोण आहात, कसे आहात मला कळत नाहीये." यावर तो कुत्रा बोलू लागला, "बाबा, मी एक दुर्भागी जीव आहे. मी पूर्वीच्या जन्मी या नंदीश्वरमध्येच मंदिराचा पुजारी होतो. एके दिवशी मंदिरातील देवतेला नैवेद्य दाखवण्यासाठी कुणाकडून तरी एक मोठा लाडू आला होता आणि मी दुर्भाग्याने त्याचा परमेश्वराला नैवेद्य न दाखवताच तो मी लाडू खाऊन टाकला आणि त्या अपराधामुळे मी मृत्यूनंतर भूत झालो आणि मी इथेच तुमच्या आसपास हिंडत असतो.
आणि तुमच्या ह्या दिलेल्या प्रसादातल्या मधुकरीतला जो प्रसाद तुम्ही मला देता, त्याच्यामुळं माझी दिवसेंदिवस ऊर्ध्वगती होत राहिली आहे. आपण निष्कांचन वैष्णव आहात आणि आपलं मन अतिशय स्वच्छ आहे, आचरण शुद्ध आहे आणि अतिशय भक्तिमय अंतःकरणाने आपण परमेश्वराला प्रसाद दाखवता, नैवेद्य दाखवता आणि त्यातला प्रसाद मला मिळतो आणि म्हणून त्या लोभाने मी खूप दिवसापासून तुमच्याकडे येत आहे. हे ऐकल्यानंतर बाबांच्या लक्षात आलं, की साधारण ते ज्यावेळेला मधुकरी घेऊन येत आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून गुहेमध्ये जाणार असत, त्यावेळेलाच एक कुत्रा त्यांच्या पाठीमागे येत असे आणि साधारण तोपर्यंत जरासा अंधार वगैरे कारण ते जंगलाचाच भाग होता ना खूप पूर्वी. तसं असल्यामुळं त्यांना काही तो नीट कळत नसे, पण तो कुत्रा आहे एवढं दिसत असे त्यांना आणि ते त्याला एक तुकडा टाकत असत. तो कुत्र्याचा देह घेऊनच त्याचा हा दुसरा जन्म त्या अपराधामुळे झालेला होता. आता ही त्याची गोष्ट ऐकल्यानंतर बाबाजींनी विचार केला आणि अत्यंत विनयाने त्याला एक आपल्या मधुकरीतला तुकडा त्यांनी दिला. कुत्र्यानी अतिशय म्हणजे आधाशीपणाने असा असासून तो कुत्रा तो तुकडा खाल्ला. मग कुतूहलाने हे बाबाजी त्याला म्हणाले, की "काहीही असू दे, आपण तुमच्या अपराधामुळे या विचित्र योनीमध्ये अशा प्रकारच्या शरीरामध्ये जरी अडकून पडला असलात, तरी आणि जरी आपण भूत असलात, तरीसुद्धा तुम्ही अप्राकृत धामचे भूत आहात. त्यामुळं श्री जुगल किशोर आणि त्यांच्या सखियांबरोबरची जी अप्राकृत लीला आहे, त्याचे दर्शन तुम्हाला नक्कीच होत असेल. म्हणजेच काय, तर तुमचं जे शरीर आहे, ते एका अपराधामुळं जरी कुत्र्याचं असलं, तरी मुळामध्ये तुमच्या हातून श्रीकृष्णाची सेवा झालेली असल्यामुळे तुम्ही आता सूक्ष्म शरीर घेऊन सूक्ष्म जगात वावरत असाल आणि त्या सूक्ष्म जगतामध्ये श्रीकृष्णाची जी लीला चाललेली असते अव्याहत, त्या लीलेचं दर्शन तुम्हाला नक्की होत असेल. हा मूळ प्रश्न होता. त्यावरती तो कुत्रा म्हणाला, "हो बाबा, मी दर्शन तर घेतो, परंतु तुम्ही साधू लोक ज्याप्रमाणे त्यांचं रूप आणि त्यांची लीला याचं प्रेमानं आस्वादन करता, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एक होता, तुम्ही बुडून जाता त्याच्यामध्ये, तसं आस्वादन करण्याची माझी योग्यता नाहीये." यावरती बाबांनी अत्यंत कातर स्वरामध्ये त्याला एक विनंती केली, की "एकदा तरी मला त्या श्रीकृष्णाच्या अप्राकृत लीलेचं तुम्ही दर्शन करून द्याल का?" त्यावर कुत्रा म्हणाला, "बाबा, नाही हो, माझी काही तशी योग्यता नाहीये." थोडा वेळ विचार करून बाबा म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही मला त्याचं दर्शन जर प्रत्यक्ष करवू शकत नसाल, तर निदान मी त्या प्रकारचं दर्शन कुठल्या उपायाने करू शकेन, हा उपाय तुम्हाला नक्की माहिती असेल, तो उपाय तरी सांगण्याची कृपा करावी." यावरती तो कुत्रा म्हणाला, "हां, हे मी सांगू शकतो तुम्हाला. ते जर तुम्ही करू शकलात, तर तुम्हाला श्रीकृष्णाच्या लीलेचं म्हणजे जी सूक्ष्म लेव्हलला जी अप्राकृत लीला चालते, त्याचं तुम्हाला दर्शन होईल. कारण वृंदावन आणि ह्या भागामध्ये सूक्ष्म पातळीवरती, सूक्ष्म जगतामध्ये श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या लीला नित्यशः चालू असतात. असा एक तिथल्या सर्व लोकांचा अत्यंत भक्तिमय असा विश्वास किंवा श्रद्धा आहे. कुत्रा पुढे म्हणाला, "हे पहा, तुम्ही उद्या गोधुलीच्या वेळेला म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण सगळ्या गायींना चारून आपल्या गोकुळामध्ये परत येत असतात, ती जी वेळ असते, त्यावेळेला ह्या यशोदा कुंडाच्या जवळ बसा आणि सगळ्या गायींच्या पाठीमागे आणि सगळ्या गवळ्यांच्या पाठीमागे सगळ्यात शेवटी असा जो गवळी आपल्या गायींना घेऊन येईल, तुम्ही नक्की समजा की तो गोपाल कृष्णच आहे.
असं सांगितलं त्यांनी आणि तो कुत्रा अंतर्धान झाला. म्हणजेच काय त्याचं जे काय थोडंसं संचित भोगायचं राहिलेलं होतं, ते भोगलं त्यांनी आणि त्याला या शरीरातून मुक्ती मिळाली. आता इथे बाबांना मात्र चैन पडेना. त्यांना अतिशय आनंद झाला आणि श्रीकृष्णांचं दर्शन होईल आपल्याला ह्या आशेमुळे त्यांच्या मनामध्ये उत्साह भरून गेला. कशी तरी त्यांनी ती रात्र काढली. आनंदाच्या भरात ते कधी गायचे, कधी नाचायचे, तर कधी अजून किती वेळ आहे असं म्हणून त्यांना रडू यायचं. कधी ते अतिशय अधीर व्हायचे. पहाट होताच ते यशोदा कुंडाच्या जवळ एका झाडीमध्ये जाऊन लपून बसले. क्षणाक्षणाला त्यांची बेचैनी वाढत होती. मनामध्ये निरनिराळ्या प्रकारचे संकल्प आणि विकल्प यांचा जोरदार संघर्ष चाललेला होता. मनामध्ये अतिशय उलट विचार येत होते. परंतु ते सर्व विचार श्रीकृष्णाशी केंद्रित झालेले होते. त्यांना असं वाटायचं कधी, की मला खरंच श्रीकृष्णाचं दर्शन होईल का? श्रीकृष्ण मला दर्शन देऊन मला कृतार्थ करतील का? मी त्यांच्या दर्शनाचं योग्य तरी आहे का? छे, छे! माझ्यासारखा इतका पापी मनुष्य, इतक्या खालच्या दर्जाचा मनुष्य कसं बरं ते दिव्य दर्शन करू शकेल? आणि असं मनात आलं, की त्यांना मोठमोठ्याने रडू यायचं आणि त्या दुःखाच्या आवेगामध्ये क्षणभर त्यांना मूर्छा यायची. तेच काही वेळाने त्यांना असं वाटायचं, की जर समजा त्यांनी माझ्यावर कृपा केली, मी अगदी योग्य असेन किंवा अयोग्य असेन, तरी त्यांचं काय बिघडणार आहे ना? त्यांच्यामध्ये तर अपार सामर्थ्य आहे. ते तर करुणेचे समुद्र आहेत. ते पतितपावन आहेत. ते दयाळू आहेत. माझ्यासारख्या भक्तावरती ते अवश्य कृपा करतील. आणि हा विचार आला, की त्यांना अतिशय आनंद व्हायचा आणि त्या आनंदामध्ये ते बुडून जायचे. असा ह्या मनाच्या चढ-उतारामध्ये दुपार झाली. हळू-हळू तिसरा प्रहर गेला. सूर्य हळू-हळू पश्चिमेच्या बाजूला जाऊ लागला आणि अतिशय सतर्क आणि सावध होऊन बाबा रस्त्याकडे टक लावून पाहू लागले. गोधुलीची वेळ झाली म्हणजेच सायंकाळची वेळ झाली. वृक्षांच्या या सगळ्या झुरमुटमधून ती गोधुली सगळीकडे उडू लागली आणि दूर क्षितिजापासून ते इथपर्यंत हळू-हळू त्या गोधुलीने आसमंत व्यापून गेला. बाबा कसं तरी करून अतिशय धीर धरून झाडीमध्ये लपून बसलेले होते. हळू-हळू गायींचा आणि गायींच्या पाडसांचा आवाज ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने दुरून झुंडच्या झुंडी येताना दिसू लागल्या. त्यांच्या पाठीमागे हातामध्ये काठी घेऊन गवळी असत म्हणजे गोपालकुमार असत आणि आपापल्या गायींना एकत्र ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये ते हळू पुढे सरकत होते. या सर्वात शेवटी हळू त्यांच्या तिथून झुंडी जात होत्या. त्याच्या पाठीमागं गोपाळ पण त्यांना दिसत होते. असं करता त्यांना तो सगळ्यात शेवटचा गायींचा कळप दिसला, की ज्याची रखवाली एक सावळा असा गोपाळ बालक करत होता. त्याच्या हातामध्ये एक काठी होती आणि आपल्या गायी आणि बछडे ह्यांना एकत्र ठेवून त्यांना पुढे हाकत अतिशय मंद गतीने तो नंदग्रामच्या दिशेने येत होता. तो थोडासा जवळ आल्याबरोबर बाबा झाडीतून बाहेर पडले आणि धावत उड्या मारत त्यांनी जाऊन त्या कुमाराचे पाय धरले. त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि दोन्ही हातांनी त्यांचे चरण घट्ट पकडून त्या चरणावरती आपला माथा त्यांनी टेकला. हा गोपाळ किंवा हा
श्रीकृष्ण त्यांना त्यावेळेला गावातील एका सामान्य गवळ्याच्या पोराच्या रूपामध्ये दिसत होता. त्याच्या अंगाखांद्यावर श्रीकृष्ण तो असेल अशी कोणचीही खूण नव्हती. पण हाच तो श्रीकृष्ण असणार ही खूणगाठ त्यांना आपल्याला सांगितलेल्या त्या स संदेशामुळं अंतरातून पटलेली होती आणि म्हणून अतिशय घट्ट असे त्याचे पाय पकडून रडत-रडत बाबा त्याची करुणा भाकू लागले. आता पुढे काय झालं हे आपण दुसऱ्या भागात पाहू. हरी ओम.